नमस्कार मंडळी. तर आपण चालू ह्या दोघांचं लायसन काढण्यासाठी अकलूजला. तर तर आम्ही पोचलो अकलूजमध्ये, डॉक्युमेंट घेतले आणि निघालो स्पॉटकडे. तर हे तुम्ही बघू शकता परिवहन कार्यालय अकलूज. आम्ही इथं आलो आणि आम्हाला वाटलं तर खूप गर्दी असेल, पण काहीच गर्दी नव्हती. त्यामुळे आमचं काम खूपच फास्ट झालं. हे बघू शकता सध्या आदित्यची ट्रायल चालू आहे. तो फिर गाड़ी क्यों भगा रहे हो? अरे टेंशन 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 टेंशन. हे बघा आमचं काम झालं आणि आम्ही निघालो आमच्या घराकडे. आदित्यला भूक लागली होती, मग काय आम्ही डबा सोबतच आणला होता. म्हणलं कुठेतरी थांबून जेवूयात. मग आम्ही जेवणासाठी या मंदिरावर थांबायचं ठरवलं. हे गणपतीचं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. खूपच छान मोरयाची मूर्ती आहे आतमध्ये. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान आहे मूर्ती. मग आदित्यनं डबा आणला, सोबत वडापाव पण होते. बघू शकता डब्यामध्ये मम्मीनी खूप काही दिलं होतं, त्यामुळे छान जेवण झालं आमचं. आम्ही फास्ट जेवण घेतलं आणि म्हणलं निघावं आता लवकर घराकडे. आम्ही निघालोच होतो, तेवढ्यात मित्राचा फोन आला. तो म्हणाला भावा आपलं डाळिंब बघायला यावं लागतंय, त्यामुळे मग चला म्हणलं बघून यावं भावाची डाळिंब कशी आहे. मग काय आम्ही आलो बागेमध्ये आणि भाऊ दाखवायला लागला आपली बाग कशी आहे, तुम्हाला दाखवतो. म्हणलं चला ठीक आहे, म्हणलं चला बघूया. पैसा ही पैसा हो गया. भावाला म्हणलं भावा 2-3 डाळिंब तरी चार. तर भाऊ काय म्हणते बघा. कितीला जाते लागा याचा माफ आहे का नाही? भाई मुझे माफ कर दो. अरे भाई तुम लोग का नाम लिस्ट में नहीं है. खाओ माँ कसम. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. आमचं येडं कुठं जाईल तिथं येडेपणा करते. बघा तुम्ही आता काय करतोय तो. हे बघा, अबे तू है कौन तू? हे बघा तुम्ही क्वालिटी एकदम कडक माल है. मग काय डाळिंबाची बाग बघितली, थोडे डाळिंब दिले भावानी आणि निघालो आम्ही आमच्या घराकडे.